नमस्कार, सुवर्ण मेजवानी ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चोको लावा कपकेकची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी खूपच सोपी आहे, त्याचबरोबर हेल्दी देखील आहे। यामध्ये आपण मैदा, साखर किंवा अंड कसल्याही प्रकारचा यामध्ये आपण वापर केलेला नाहीये। तर अगदी हेल्दी पद्धतीने आपण हे कपकेक इथे बनवून घेतलेले आहेत। तर पूर्ण रेसिपी बघण्या अगोदर माझे YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा। तर सुरुवातीला आपण इथे चोको लावा कपकेकसाठी लागणारी चॉकलेट ही मेल्ट करून घेणार आहोत। तर इथे आपण डार्क चॉकलेट घ्यायची 1 कप आणि तिला इथे आपण डबल बॉईल करून घ्यायची आहे। तर डबल बॉईल म्हणजेच एका पातेलीमध्ये गरम पाणी करायचं आहे आणि त्याला आपण वाफेवरती ही चॉकलेटला आपण एका भांड्यामध्ये अशी मेल्ट करून घ्यायची आहे। आता त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून घी टाकायचं आहे आणि म्हणजे तेवढंच आपण जेवढं घी घेतलेलं आहे तेवढंच आपण त्यामध्ये दूध देखील घालायचं आहे आणि व्यवस्थित अशी आपण या चॉकलेटला अशी मेल्ट करून घ्यायची आहे। आता या पद्धतीने आपण ही अशी स्लरी करून घ्यायची आहे। तर ही जी स्लरी आपण बनवली आहे ती आता बिलकुलही थिक होणार नाही, तर अशीच राहणार आहे। तर एकीकडे आपण त्यासाठी लागणारं ड्राय इन्ग्रेडियंट हे अगोदर म्हणजे जे आपलं पीठ आणि काही कोको पावडर आहे ती व्यवस्थित असं आपण इथे एका चाळणीच्या सहाय्याने चाळून घेणार आहोत। तर इथे मी 1/4 कप कोको पावडर घेतलेला आहे आणि 1 कप मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। तुम्ही या जागी मैदा देखील वापरू शकता किंवा रवा देखील वापरू शकता। रवा वापरत असताना बारीक रवा घ्यायचा आहे। आता आपण ते सगळं काही चाळून झाल्यानंतर एकीकडे एका बाउलमध्ये आपण अर्धा कप दही आणि अर्धा कप दूध घ्यायचं आहे आणि 1/4 कप यामध्ये मी टाकणार आहे तेल। जर का तेलच्या ऐवजी तुमच्याकडे जर घी असेल किंवा तुमच्याकडे जर असेल बटर तर बटर देखील घालू शकता। पण जर का तुम्हाला कप केक हे जर जास्त मॉइस्ट हवे असतील तर त्यामध्ये आवर्जून तेलच घालायचे, तूप देखील घालायचं नाही आहे। तर हे सगळं काही व्यवस्थित असं हँड विस्कच्या सहाय्याने असं फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये पाऊण कप इथे मी जॅगरी पावडर घातलेलं आहे, ज्याला आपण गुळ म्हणतो, ते देखील आपण व्यवस्थित असं इथे फेटून घ्यायचं आहे। आता हे सगळं काही व्यवस्थित असं फेटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही कोको पावडर आणि गव्हाचं पीठ हे एका चाळणीच्या सहाय्याने चाळून घेतलेलं होतं ते त्यामध्ये आपण टाकून द्यायचं आहे। पीठ टाकून झाल्यानंतर जसं केकचं बॅटर असतं तसं इथे आपण हे बॅटर तयार करायचं आहे। अर्थात तुम्हाला जर वाटत असेल केकचं बॅटर म्हणजे खूपच घट्ट किंवा खूपच पातळ तर नाही, जसं आपलं ढोकळ्याचं पीठ असतं सेम तसंच बॅटर आपल्याला इथे केकचं तयार करायचं आहे। तर इथे आपण गव्हाचं पीठ घातलेलं असल्यामुळे आपलं जे केकचं बॅटर आहे ते जरा जास्तच घट्ट झालेलं आहे, त्यामुळे त्यामध्ये घातलेलं आहे 1 टेबलस्पून दूध। परत आपण यामध्ये दूध घातलेलं आहे आणि त्यानंतर मग परत आपण 1 टेबलस्पून अजून दूध घालणार आहोत। तर इथे आपल्याला टोटल 2 टेबलस्पून दूध हे वरून घालायची गरज पडलेली आहे। तर इथे 2 टेबलस्पून दूध घातल्यानंतर त्यामध्ये मी इथे एक वस्तू विसरली होती, ती म्हणजे मिल्क पावडर। तर मिल्क पावडर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर तुम्ही स्किप देखील करू शकतात। तर इथे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे, नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा जर तुमच्याकडे असेल तर। ते देखील आपण व्यवस्थित असं त्यामध्ये फेटून घ्यायचं आहे। आत्ता यामध्ये मी घातलेला आहे व्हॅनिला इसेन्स। माझ्याकडे चॉकलेट इसेन्स नसल्यामुळे मी ते व्हॅनिला इसेन्सचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर नसेल किंवा असेल तर तुम्ही आवर्जून त्याचा वापर करा आणि नसेल तर व्हॅनिला इसेन्सचा वापर करा। तर यामध्ये आपण घालणार आहोत 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि त्यावरती थोडंसं दूधही घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे सगळं जे आपण बॅटर तयार केलेलं होतं ते एकजीव करून घ्यायचं आहे। म्हणजे जो सोडा आहे आणि बेकिंग पावडर आहे तो सगळा व्यवस्थित असा एकजीव होईल आणि आपला जो केकचं बॅटर आहे ते फॉर्मेट होईल। तर इथे आपण जे कपकेक आहेत ते बनवण्यासाठी अगोदरच मी पूर्वतयारी करून घेतलेली होती। तर मी त्याला पहिलेच ऑइलने ग्रीस करून घेतलेलं आहे। तर आता त्यावरती आपण एक आपण जो पोहा खायचा चमचा असतो ना, पोहा ज्याच्याने आपण खातो तो चमचा भरून फक्त 1 चमचा अगोदर टाकायचं आहे बॅटर, केकचं बॅटर आणि त्यानंतर मग आपण जे काही उरलेलं बॅटर आहे ते नंतरनी त्याचा आपण इथे वापर करणार आहोत। तर सगळंच केकचं बॅटर हे आपलं असं कपकेकने संपणार नाही, त्यामुळे मी इथे 3 आपले जे स्टीलचे कटोरी असते, बाउल असतो, त्यामध्ये मी जे हे कपकेक हे बनवणार आहे। तर आत्ता इथे आपलं जे बॅटर आहे ते टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हे जे बॅटर आहे ते असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर आत्ता आपण जे काही आपण चॉकलेटचं सिरप होतं म्हणजे चॉकलेट मेल्ट केलेली होती ती आपण प्रत्येकी 1 टीस्पून म्हणजेच पोहे खायचा जो चमचा असतो आपला तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग त्यावरून परत आपलं जे केकचं बॅटर आहे ते टाकून द्यायचं आहे
बरोबर मेजरमेंट घ्यायचं आहे. 1 चमचा आपण केकचंच बॅटर जे पहिले घेतलेलं होतं तसंच वरून देखील टाकायचं आहे. तर इथे मी प्रत्येकी तसंच टाकून घेणार आहे. तुम्ही देखील अशीच प्रोसेस कराल तर नक्कीच तुमचे परफेक्ट इथे चोको लावा कपकेक हे घरच्या घरी बनवून तयार होतील आणि सगळेच जण आवडीने देखील खातील. तर इथे मी जे काही आपण चोको लावा कपकेकसाठी जे वरून बॅटर घातलेलं आहे ते देखील व्यवस्थित असं पसरून घेत आहे. तर टॅप करून घ्यायचं आहे त्याला. तर आता एकीकडे मी कढईमध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यावरती एक चाळणी ठेवलेली आहे. तर यामध्ये तुम्ही मीठ जरी नाही घातलं तरी चालेल, अशी कढई ठेवायची आणि त्यावरती एक झाकण झाकून द्यायचं आहे. तर माझ्याकडे ग्लास लिडचं झाकण होतं ते मी यावरती झाकून दिलेलं आहे. तर इथे आपले 15 मिनटं हे झालेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले हे कपकेक हे फुलून आलेले आहेत. म्हणजेच आपले कपकेक हे रेडी झालेले आहेत. तर सुंदर असं त्याला टेक्स्चर देखील आलेलं आहे. जर का तुमच्या घरात लहान मुलं असतील तर आवर्जून ही रेसिपी बनवा, जेणेकरून तुम्हाला बाहेरून कपकेक आणायची गरज पडणार नाही. म्हणजेच चोको लावा कपकेक हा तुम्हाला बाहेरून आणायची गरज बिलकुल पडणार नाही, कारण हा खूपच हेल्दी केक आहे. कारण त्यामध्ये आपण साखर किंवा मैदा बिलकुलही घातलेला नाही आहे आणि त्यानुसार लहानांपासून मोठे देखील आवडीने खातील. तर इथे आपले हे केक कसे आहेत बनलेले ते आपण बघणार आहोत. तर सुंदर असे आपले हे केक इथे मेल्टेड म्हणजेच चोको लावा कपकेक इथे आपण बनवलेले आहेत. तर बघू शकता आपण त्यामध्ये चॉकलेट देखील तुम्हाला दिसत आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा आणि माझी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.